गर्दी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याचीही कृपया स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी. हात जोडा, चला पुढे. नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंडळी, गेल्या वेळी तुम्ही पंढरपूरचा हा व्हिडिओ पाहिला असेलच, आणि जर नसेल पाहिला तर नक्की पहा. आणि आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अक्कलकोट आणि गाणगापूरचं दर्शन करायला मिळणार आहे. आता आम्ही अक्कलकोटमधून गाणगापूरमध्ये आलो. जवळपास 1.5-2 तासाचा प्रवास आहे हा. आणि आता जाणार आहोत आम्ही दत्त मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी, आणि त्यानंतर पुन्हा आम्ही अक्कलकोटला जाणार. तर आता दत्त मंदिरात जाऊया आणि दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. सुंदर असे फोटो मूर्त्या आहेत तिथे. मंडळी, आता आरती चालू होईल. 8चा टायमिंग आहे आरतीचं. आणि ज्या लोकांना काही बाधा असतात ते ह्या इथे असे नाचतात. थोडक्यात अंगात जी भूतं असतात ते अशी ह्या इथे बाहेर येतात.
आता ह्या इथे श्री दत्तगुरूंची पालखी येते. ही आहे कमळांच्या बियांची माळ. हे कमळांच्या बियापासून बनवलेली ही एक माळ आहे. आणि ह्या माळेला कमलगट्टा असे म्हणतात. जशा रुद्राक्षाच्या असतात, तुळशीच्या असतात, मोत्याच्या असतात, तशीच ही कमळाची माळ असते. सुप्रभात मंडळी. काल गाणगापूरवरून येताना बराच वेळ गेला रात्री, आणि आता आम्ही निघालो आहोत सकाळीच अक्कलकोट येथील आपल्या श्री स्वामींच्या दर्शनासाठी. चला, चार्जिंग बिर्जिंग झाले की नाही तुमची नाश्ता करून? चार्ज झालोय. चला, गरम गरम नाश्ता मिळाला. चला, आमच्या मदरची जरा चार्जिंग उतरले थंडीत. आता आपण चाललो आहोत स्वामींच्या मंदिराच्या दिशेने. मुंबईपेक्षा ना थोडा तरी गारठा आहे इकडे. काय स्वेटर हा, गार लागतं एकदम मुंबईपेक्षा. मस्त वाटतं. आणि आम्हीच असे नाही तर आमच्या तर 2 बस आहेत, पण आम्हीच नाही, पण बहुतेक आणखी लोक आलेत. भरपूर अशी पब्लिक दिसते आहे. तर मला वाटतं थंडीचे दिवस असल्यामुळे लोक पिकनिकला निघतात. त्या पिकनिक बरोबरच देवदर्शन देखील करतात. चांगल्या गोष्टी आहेत. ते सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या पण आहेत. बघूया जरा आपण. हे ते धान्य कोठार आहे. शिवाजी राजांच्या सिंहासनाचा देखावा इकडे. त्याचबरोबर स्वामींची मस्त अशी सुंदर अशी मूर्ती आहे. कांदे बटाटे लहान पोरांची मजा असते ना. पाय दमलं का उचलून तरी घेतात. आपल्याला पण
इथे जागोजागी तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील, जे प्रत्येक तीर्थक्षेत्राजवळ मिळतात बघायला. आणि हे ते सुंदर अशा स्वामींच्या मूर्ती आहेत. आमच्या गाडीतले काही लोक असे सुंदर असे खरेदी करतायत. पूजेचं साहित्य सगळं घेतलंय आणि खायचे पिढे स्वामींना खायला, नंतर आपल्याला पण खायला ठेवा काहीतरी. पूजा साहित्य 50 मध्ये. बरीच मोठी रांग आहे आणि लांबच्या लांब आहे. हे बाबू आमची लोक पोहोचलेत आणि अजून आम्ही इकडेच आहे. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. आमच्या गाडीतले सगळे पोहोचले लाईनीमध्ये आणि अजून आम्ही इकडेच आहे. बघूया आता आपला नंबर किती वाला लागतो. गाणगापूरचं पण ना रात्री आमचे भरपूर पळापळ झाले. जे जे स्पॉट करायचे होते, बघायचे होते, पाहायचे होते, त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. खास करून भस्माचा जो डोंगर असतो तो बघायचा राहून गेला, कारण आम्हाला तिथे पोचायलाच वेळ गेला, रात्र झाली. त्यानंतर जेवेपर्यंत तरी 1 वाजला, रात्री झोपेपर्यंत. चला चला. भरत आहे का? अजून बरीच गर्दी आहे. कॉफी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याचीही कृपया स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी. हात जोडा, चला पुढे. आपले मोबाईल बंद ठेवा. सुंदरपैकी असं स्वामींचं दर्शन झालं आणि आता निघालो. सगळ्यांचीच खरेदी चालू आहे. कोणी प्रसाद घेत आहे, कोणी काहीतरी फोटो घेत आहेत, काही वस्तू घेत आहेत. सगळ्यात मोठी खरेदी ना ही महिलांचीच असते. हो ना. आम्ही किचन स्वामी पण
मोठं व्हायचो ते तुला एक आणायचं ना तुला किती घ्यायचं एक ना किरण म्हणून असेल आता अक्कलकोट मधलं स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो तुळजापूरला. चला आता तुळजापूरचा प्रवास बघूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती स्वामी समर्थ महाराज की. मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.